तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशन मधला एक महत्त्वाचा पार्ट सांगणार आहे. तर एमसीबी सिलेक्शन अँड करंट कॅल्क्युलेशन. तर हे काय असतं? तर आपण ज्या वेळेस ईव्ही चार्जर इन्स्टॉलेशनचं काम करतो, त्यावेळेस आपल्याला तिथे एमसीबी पण लावावा लागतो, जेणेकरून आपण ईव्ही चार्जरचं सर्किट ऑन किंवा ऑफ करतो. तर हा एमसीबी फक्त सर्किट ऑन किंवा ऑफ करण्यासाठी नसतो. तर जर ईव्ही चार्जरमध्ये कधी प्रॉब्लेम आला, शॉर्ट सर्किट झाला किंवा केबलमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर आपला सर्किट बंद व्हायला पाहिजे. म्हणजे सर्किट ट्रिप व्हायला पाहिजे. तर त्यासाठी आपली एमसीबीची रेटिंग ही प्रॉपर असली पाहिजे. तर त्यासाठी मी आज तुम्हाला कॅल्क्युलेट करून सांगणार आहे, की किती किलोवॅट ईव्ही चार्जरसाठी कोणत्या रेटिंगचा एमसीबी वापरायचा आहे. तर तुम्ही बघू शकता या साईडला मी लिहिलं आहे सिंगल फेज 7.4 किलोवॅट ईव्ही चार्जर आणि या साईडला लिहिलं आहे 3 फेज 11 किलोवॅट ईव्ही चार्जर. तर तुम्हाला मी कॅल्क्युलेट करून सांगणार आहे, की सिंगल फेज आणि 3 फेज ईव्ही चार्जरसाठी कोणत्या रेटिंगचा एमसीबी वापरायचा. तर आता मी फर्स्ट तुम्हाला दाखवतो. आपला करंट कॅल्क्युलेट करायचा आहे. तर करंट इज इक्वल टू पॉवर डिवाइड बाय व्होल्टेज इंटू पॉवर फॅक्टर. तर आपला 7.4 किलोवॅटचा ईव्ही चार्जर आहे. तर आपली पॉवर होणार 7400 डिवाइड बाय व्होल्टेज आपला सिंगल फेजचा 230 मल्टिप्लाइड बाय पॉवर फॅक्टर 1. तर तुम्हाला हा डाऊट आला असेल, की पॉवर फॅक्टर आपण 1 का घेतला? कारण की आपला जो ईव्ही चार्जर आहे त्यामध्ये इंडक्टिव्ह लोड नाही आणि ईव्ही चार्जर मध्ये पीएफसी असतो. पीएफसी म्हणजे पॉवर फॅक्टर करेक्शन. त्यामुळे आपण इथे पॉवर फॅक्टर युनिटी घेतला आहे. ठीक आहे. तर आपला करंट जवळपास येतो 32.17 एम्पियर. ठीक आहे. तर आपला 7.4 किलोवॅट सिंगल फेज ईव्ही चार्जरसाठी करंट आलाय 32.17 एम्पियर. तर आपला 32.17 एम्पियर करंट आला, तर त्याच्यापेक्षा थोडा जास्त सुटेबल असा एम्पियरचा आपल्याला एमसीबी यूज करायचा आहे. तर त्यासाठी आपण सिंगल फेज ईव्ही चार्जरसाठी यूज करणार आहे 40 एम्पियर 2 पोल एमसीबी. ओके. तर आता सेम जर तुम्ही हे कॅल्क्युलेशन केलं नाही आणि कोणता पण ईव्ही चार्जरसाठी तुम्ही विदाउट कॅल्क्युलेशन करता एमसीबी लावला, तर तुमच्या ईव्ही चार्जर मध्येही प्रॉब्लेम येऊ शकतो आणि सर्किटमध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो. तर नंतर आहे आपला 3 फेज 11 किलोवॅट ईव्ही चार्जर. तर 3 फेजचा आपला जो 11 किलोवॅटचा ईव्ही चार्जर आहे, त्याचा पण आपण करंट कॅल्क्युलेट करायचा. करंट इज इक्वल टू पॉवर. तर आपली पॉवर काय आहे? 11 किलोवॅटचा ईव्ही चार्जर आहे, तर पॉवर झाली आपली 11,000. तर 11,000 पॉवर झाली. त्याला आपल्याला आपला 3 फेजचा आहे, त्यामुळे आपण √3 ने डिवाइड करणार मल्टिप्लाइड बाय व्होल्टेज. तर आपला व्होल्टेज आहे 415, कारण की आपला 3 फेजचा आपण यूज केलेला आहे. तर इकडे आपला व्होल्टेज येणार 415 मल्टिप्लाइड बाय पॉवर फॅक्टर युनिटी